फाटल्यान आज भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षाच्या नेमणुकीच्या या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचे हांव स्वागत करता। आज या कार्यक्रमात आमचे मदीं आसात आमचे नेते तशेंच गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, तशेंच आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद शेट तानावडे, तशेंच आमचे भारतीय जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी श्री दामबाब उर्फ दामू नायक, तशेंच आमचे मदीं आसात आमच्या युवा मोर्चाचे आताचे अध्यक्ष प्रमय मायणीकर, तशेंच आमचे मदीं आसात समीर मांद्रेकर। चड वेळ घालनासतना हांव आमच्या अध्यक्षा लागीं मागता की ताणें ह्या कार्यक्रमाची अध्यक्षाचे नेमणुकीन सुरुवात करची आणि त्याच्या नंतर त्याने आपले भाषण करचे। बसूनच करू बसून भारतीय जनता पावले आणि इतल्या असूनही आम्ही तुमची व्यवस्थित बसपाची व्यवस्था करपाक शकले ना, म्हणून हांव भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशच्या वतीन पत्रकारांची आणि तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करता डिले झाल्यामुळे। आज आम्ही पळयतात की भारतीय जनता पार्टीची गोंयची नवीन कार्यकारिणी जी आसा, जेचे नेतृत्व हांव करता, ती जानेवारी म्हयन्यात डिक्लेरेशन जालें। त्याच्यानंतर लगेच जिल्हा पंचायतीच्यो निवडणुका जाल्यो आणि देशभर ज्या तरेन कोविड-19ची महामारी जाली आणि ताका लागून आमचे सगळे जे कार्यक्रम जे असले, वेगवेगळे आमचे मोर्चांचे गठन जे असले, हे सगळे आमचे फुडें वचत रावले। आतापर्यंत आम्ही सगळे आमचे मोर्चा जे आसा त्याचे हळूहळू सगळे गठन करत आयिल्ले आसात। युवा आमचे महिला मोर्चा आसत, किसान मोर्चा, ST मोर्चा, SC मोर्चा, मायनॉरिटी मोर्चा, हे सगळे मोर्चे आम्ही केल्ले आसात। आणि आज आम्ही सगळ्यात महत्वाचो मोर्चा, ज्या मोर्चाचे नेतृत्व आम्ही गोंयभर आमकां खबर आसा, आम्ही सगळेच जण त्या हातूंतल्यान वयर सरलेले आसात, युवा मोर्चा। आणि ह्या युवा मोर्चाचे डिक्लेरेशन आज आम्ही हांगा करतात। हाच्या पयलीं भारतीय जनता पार्टीचे जे युवा मोर्चाचे आम्ही जाल्ले आसा, सुरवातीक म्हाका याद जाता ज्या पर्यंत हांवें स्वता काम सुरू केल्लें पक्षाचें, 91 सालाच्या दरम्यान दत्ता खोलकर हे पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष असले। त्याच्यानंतर विनय तेंडुलकर हे पार्टीचे अध्यक्ष झाले, त्याच्यानंतर विश्वास सतरकर हे पार्टीचे अध्यक्ष झाले, त्यानंतर आमचे दामू नायक अध्यक्ष झाले। आज आमचे जे गोंय राज्याचे मुख्यमंत्री आसात डॉक्टर प्रमोद सावंत हे ह्या पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष असले, आशिष शिरोडकर हे युवा मोर्चाचे अध्यक्ष असले, शर्मत रायतुरकर युवा मोर्चाचे अध्यक्ष असले, आमचे समीर मांद्रेकर हे युवा मोर्चाचे अध्यक्ष असले, प्रमय मायणकर हे अध्यक्ष असले। हांवें सगळे कित्याक सांगतात तर भारतीय जनता पार्टीचे तुम्ही जर नांवां पळयलीं आसत जाल्यार प्रत्येक वेळाचेर वेगवेगळे जशे आमी जबाबदारी दितात त्या प्रमाणे युवा मोर्चाचे काम हे भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो फुडें व्हरत आसा। हे सगळे करता आसतना तो खंयच्या तरी आपल्या फॅमिलीक लागून फुडें आयिल्लो आसा अशें अजिबात ना, कारण आमी तुमी पळयलां आसलें हांगा बशिल्ले सगळे जाणांक पॉलिटिकल बॅकग्रावंड ना। कदाचित समीराचे बाबा हे पार्टीन आपल्या भारतीय जनता पार्टीचे आमदार मंत्री जाले आसतले, पण समीर ज्या कॅपॅसिटी भितर भारतीय जनता पार्टीचो युवा मोर्चाचो अध्यक्ष जालो, आज सुद्धा आज तुमच्या सगळ्यांच्या समक्ष भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशचो अध्यक्ष म्हणून हांव समीर मांद्रेकर यांची नेमणूक हांगा जाहीर करता। हांव मुख्यमंत्र्याक विनंती करता हांव समीराचें अभिनंदन करता, कारण आमी ही जे समीर जे आसात ते येणाऱ्या 3 वर्सांक लागून आमच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष आसात। भारतीय जनता पार्टीचे आमकां सगळ्यांक खबर आसा, कारण आमी पळयतात की इतर पार्टी पॉलिटिकल पार्टी आसत, काँग्रेस आसत, फॉरवर्ड बॅकवर्ड जायत्यो पार्टी आसतल्यो, पण ह्या सगळ्या पार्टीचे जर तुम्ही पळयलें जाल्यार कोण तरी एकटोच युवा मोर्चाचो अध्यक्ष, कितले वर्सां तोच युवा मोर्चाचो अध्यक्ष।
भारतीय जनता पार्टी भितर नवीन नेतृत्व येता. म्हजे पयलीं विनय तेंडुलकर आमचे अध्यक्ष असले, आज हांव अध्यक्ष आसा. हाच्या पयलीं प्रमय मायणकर असले अध्यक्ष युवा मोर्चे, आज समीर मांद्रेकर आसा. ताका लागून जे जे अध्यक्ष जातात त्यांच्या नेतृत्वाचेर आमचें सगळें काम फुडें व्हरता. हांवें सुरवातीकूच सांगलें, आमचे वेगवेगळे मोर्चा आमी गठीत केल्ले आसात. अत्यंत महत्वाचो मोर्चा, ज्या मोर्चा मार्फत भारतीय जनता पार्टीचें काम फुडें व्हरपाचें जें काम आसा हे करणारी टीम येणाऱ्या दिसांनी आमचे समीर मांद्रेकर हे त्या टिमीचें नेतृत्व करतले. आमकां खबर आसा बरेचशे गोष्टी आसात आनी त्या सगळ्याचेर मात करून सगळ्यात महत्वाचें येणारी जी 2022 ची निवडणूक आसा ही आमकां सगळ्यांक चॅलेंज आसा. बाकीच्यो जिल्हा पंचायती आसतल्यो, म्युनिसिपालिटी आसतल्यो, हे सगळे इलेक्शनां जातली. म्हाका खात्री आसा गोंयचे जे मतदार आनी गोंयचे नागरीक जे आसा हे भारतीय जनता पार्टीच्याच फाटल्यान उबे रावतले आनी भारतीय जनता पार्टीकूच मतदान करतले ही म्हाका खात्री आसा. आज ज्या तरेन हांवें पळयलें आमच्या गोंय भरल्यान युवा मोर्चाचे कार्यकर्ते ज्या तरेन उत्साहान म्हणजे 4 म्हाका कोणे तरी सांगलें आपण हांगा 4 पावला म्हणून, ज्या तरेन उत्साह सकयल बसपाक ताका हांगा खुर्ची ना, खावपाची वेवस्थाय आमी तितली व्हडली केल्या अशी ना, पूण जी उमेद 4 आयिल्ल्या कार्यकर्त्याच्या हाचेर समोर दिसता त्या तरेचे त्याचे फेसाचेर अजुनी तीच हे दिसता. कारण तांकां सगळ्यांक दिसलेलें आसा ज्या तरेन कांय लोक वेगवेगळ्या विशयाचेर वेगवेगळी जी आंदोलनां उबी करपाचे प्रयत्न करतात. कारण प्रत्येकाक सगळ्यांक खबर आसा की हे राजकारण आसा, 2022 ही निवडणूक आसा आनी 2022 पर्यंत जर जिवंत उरूंक जाय जाल्यार कितें तरी इशू काडून फुडें सरपाक जाय आनी ताका लागून वेगवेगळे पॉलिटिकल पार्टी जे आसात हे सगळें काम करपाचें तेंचें चालू आसा. आमच्या युवा मोर्चाक ही चॅलेंज आसा. आमचो युवा मोर्चा म्हाका खात्री आसा आमच्या युवा मोर्चाच्या नेतृत्वाचेर गोंय भरले वेगवेगळ्या हे जे आसा गठन जे आसा आमच्या कार्यकर्त्यांचे ही युवा मोर्चाची टीम करतली. आमच्या सबंद गोंय भरल्या 40 मतदारसंघाच्यो आमच्यो कमिट्यो पूर्ण जाल्ल्यो आसा. युवा मोर्चाची टीम जी आसा येणाऱ्या एक 4-5 दिसां भितर हांगली त्यांची कार्यकारिणी जी आसा ही कार्यकारिणी आमची युवा मोर्चाची टीम हांगा डिक्लेअर करतली आनी तेच्या नंतर गोंय भरल्या सगळ्या मतदारसंघा भितर जशा बाकीच्या मोर्चांचे आमी वेगवेगळ्यो समिती केल्ल्यो आसा अशा तरेच्योच समिती हे युवा मोर्चा आमची येणाऱ्या 15-20 दिसां भितर गोंय भरल्या सगळ्या मतदारसंघा भितर डिक्लेअर करतले इतली म्हाका पूर्णपणे खात्री आसा. हांव तांकां सगळ्यांक सांगपाक सोदता कारण बरेचशे युवा कार्यकर्ते आमचे हांगा आसात. आमी पक्षाची जी ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केल्लो आसा ह्या ट्रेनिंग प्रोग्रामान सुद्दां मोठ्या प्रमाणात त्या मतदारसंघातले कार्यकर्ते त्या मतदारसंघातले युवा हे त्याच्या भितर आपल्याक सामील करून घेतले आनी आमी सगळ्यांक सांगिल्लें आसा. कारण युवा मोर्चाक हे आमी सगळ्या जाणांक ट्रेनिंग प्रोग्राम जो आसा येणाऱ्या दिसांनी आमी 7 आनी 8 तारीख सुरू करतात गोंय भरल्यान आनी ताका लागून येणाऱ्या दिसांनी तें सगळें जातलें. हांव चड तुमचो वेळ न घेता परत एकदा समीर मांद्रेकर यांचे अभिनंदन करता आनी युवा आमचे गोंयचे सगळे गोंयभर जे आयिल्ले आसात हांकां सगळ्यांक हांव रिक्वेस्ट करपाक सोदता आमचें काम जें आसा हें काम सकयल पर्यंत पावोवपाचें, सकयल पर्यंत व्हरपाचें, सरकाराचे पॉझिटिव्ह पॉयंट जे आसा हे सकयल पर्यंत व्हरपाचें काम हे आमचे युवा मोर्चाची टीम सबंद गोंयभर करतली, वावुरतली आनी बरेचशे आमी पळयतात आपल्या भाशणांत मुख्यमंत्री हांगा उलयतलेच वेगवेगळे विशय, हांव तेचेर वचना, पण आपली एकूण हे जे आसा संघटन जे आसा युवा मोर्चाचे हे अत्यंत स्ट्रॉंग करतली अशी आशा व्यक्त करता. परत एकदा तुमच्या सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन करता. म्हजी 2 जाणां सोपयतात. देव बरें. धन्यवाद. हांव मागता आतां आमचे नवनिर्वाचित अशे अध्यक्ष श्री समीर मांद्रेकर हाका ह्या समयी 2 शब्द उलोवचे अशें मागणी करता. भारतीय जनता पार्टीच्या आजच्या या कार्यक्रमात आमच्या मध्ये आसा आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सर सदानंद शेठ तानावडे, तसेच आमचे गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमच्या भारतीय जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी दामूभाई, तसंच आमचा आदलो युवा मोर्चाचो अध्यक्ष प्रमय मायणकर. हांव आयज परतून एकदा म्हाका ही ऑपॉर्च्युनिटी मेळिल्ली आसा. हांव खऱ्यांनीच चड हॅपी आसा आनी म्हाजे हे आसा त्या सारके बेफावट बरे तरेन आमी सगळे यूथ एकठांय करून सगळे कॉन्स्टिट्युएन्सीनी काम सुरू करतले. जेन्ना लास्ट टायम हांव युवा मोर्चा अध्यक्ष आसलो तेन्ना म्हाका सगळ्या भुरग्यांचो बरो सपोर्ट मेळ्ळो आनी म्हाजी ही वाटचाल आसा. हांव पयलीं स्टार्टींग आमची युनिवर्सिटी इलेक्शन आसले तेन्ना आमी एक स्टुडंट सेल म्हणून फॉर्म केल्लो. त्या स्टुडंट सेलानसून आमी ही भारतीय जनता पार्टीची वाटचाल चालू केल्ली. तेन्ना हांव फर्स्ट टायम गोवा युनिवर्सिटीचो चेअरमॅन म्हणून जाल्लो. फर्स्ट युनिवर्सिटी आमी स्टुडंट सेल फॉर्म केल्ले. तेजे उपरांत
आमचो गोवा राज्याचो CM डॉक्टर प्रमोद सावंत जेन्ना अध्यक्ष आसलो, भारतीय जनता पार्टीचो युवा मोर्चा अध्यक्ष आसलो, तेज्या अंडर म्हाका नॉर्थ गोवा युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून काम करपाची संदी मेळ्ळी. तेज्या उपरांत आमचे 12 सरकार आयले तेन्ना हांव युवा मोर्चा म्हणून हांवें काम केलें आनी तेन्ना म्हाका दिसता आमचें सरकार असल्या कारणान आमकां चड काम करपाक मेळ्ळें ना. पूण आतां आमी हे फावट आमकां 1 वर्सान आमकां इलेक्शनाक वचपाचें आसा. आयज म्हाका पार्टीन परतून एक संदी दिल्ली आसा. अवश्य आमी 2022 इलेक्शन आसा हे आमी अवश्य जिखतले आनी हे सगळे आमचे यूथ आसा हेंच्या बळाचेर आमी हे इलेक्शन जिखतले. इतलेंच सांगून हांव 2 मिनटां धन्यवाद धन्यवाद समीर. आता मागता की आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री आणि युवा मोर्चाचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री प्रमोद सावंत हांचे लागीं की तांणी 2 उतरां मारली. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या ह्या डिक्लेरेशनच्या कार्यक्रमाक व्यासपीठाचेर आमच्या बरोबर आमच्या पार्टीचे अध्यक्ष माजी आमदार श्री सदानंद शेट तानवडे, पार्टीचे जनरल सेक्रेटरी माजी आमदार बाप आनी माजी युवा मोर्चाचे अध्यक्ष तशें बाप दामू नाईक, आत्ताच त्याची नियुक्ती जाली बाप समीर मांद्रेकर हाचें हांव अभिनंदन करता. फाटलो अध्यक्ष बाब आमचो प्रमेय आनी हांगा जमिल्ल्या सगळ्या म्हाज्या युवा मित्र आनी मैत्रिणींनो, खरोखरच समीर हाजें हांव पुराय भारतीय जनता पार्टी प्रदेश तशेंच तुमच्या सगळ्या युवाच्या वतीन तांचें खूब खूब अभिनंदन करता आनी तेज्या फुडल्या प्रवासाक 30 वर्सांच्या प्रवासाक हांव खूब खूब शुभेच्छा दिता. भारतीय जनता पार्टी ही वेगळी पार्टी आहा. बाब तानवडे उलयता आसतना त्यांनी 2-3 गजाली सांगले. 2008 डिसेंबरान हांव युवा मोर्चाचो प्रदेश अध्यक्ष जालो. 2014 हांव युवा मोर्चाच्या राष्ट्रीय हेजो उपाध्यक्ष जालो युवा मोर्चाचो आनी 2019 हांव प्रदेशाचो मुख्यमंत्री जाता. आनी हे खंय शक्य आहा? फक्त आनी फक्त भारतीय जनता पार्टी शक्य आहा. म्हाका तुमी एके तरी पार्टीचो गोंयांत म्हाका दिसता खूब पार्टी आहा, नांव घेयना हांव, खंयचे पार्टीचो युवा अध्यक्ष जालो आनी तो आमदार तरी जालो असो दाखयात म्हाका. तुमी सांगचें बाबा हे पार्टीचो तो युवा मोर्चाचो अध्यक्ष आसलो आनी निदान तो आमदार तरी जालो काय कितें? तांकां फक्त कामांकूच लायल्या. आयज हें कर आनी फाल्यां तें कर, आजून आमदार सुद्दां जावपाक ते पावोंक नात. कोणाक तरी हाडप, कोणाक तरी पयशाकाराक हाडप, कोणाक तरी समाजात आनी कितें तरी करप आनी कोणाक तरी टिकेटी दिवप हें जायना. भारतीय जनता पार्टीन आतां पर्यंत म्हणजे युवा मोर्चांतल्यान फक्त म्हणजे अध्यक्ष न्ही, युवा मोर्चाच्या खंय तरी सेक्रेटरी तालुका लेवलाचेर काम करपी सुद्दां म्हणजे जावन येयल्ले आमचे सगळे आमदार काडून पळयात. दामू आसतलो, विश्वास आसतलो, विनय आसतलो, हे सगळे युवा मोर्चांतल्यान आयिल्ले कार्यकर्ते आसा. त्या भायर म्हणजे इतरांक अजुनूय म्हणजे सर्वदाकूय टिकेट दिली. खुबश्या जाणांक युवा मोर्चा आनी महिला कार्यकर्त्यांक हे रिप्रेझेंटेशन फक्त आनी फक्त भारतीय जनता पार्टीन मेळत गेल्लें आसा. त्या खातीर सांगता गोंयभरांतल्या युवकांनी म्हाका दिसता भारतीय जनता पार्टी कडेन येवपाक ऑलरेडी सुरू जाल्या. जरी म्हटलें आमी सरकारान आसा, बरेच लोक वेगवेगळ्या विशयाचेर विरोधूय करता आसतलो, बट हो विरोधा खातीर विरोध करतात. म्हणजे जेंकां दिसता की भारतीय जनता पार्टी परत एकदा सत्तेन येतली, म्हणजे 3रे फावटी माननीय मोदीजींचें नेतृत्व देशात आसा आनी ज्या पद्दतीन म्हणजे देश प्रगती पथाचेर वयता, म्हणजे तेंच्यांनी काडलेल्या संकल्पना, तेंच्यांनी काडलेली योजना, ताका आमी आत्मनिर्भर भारत म्हणजे पॅन्डेमिकच्या स्थितीत सुद्धा देशाच्या 1/10 ऑफ द बजेट जर ते लोकांक दिवपाक शकता जाल्यार ह्या परिस्थितीत फुडल्या उरलेल्या काळात आमी जेका म्हणटा नवभारत निर्माण करपाक जाय. माननीय मोदीजींच्या नेतृत्वा सकयल आमकां विश्वास आसा हो नवभारत निर्माण जो आसा हो निश्चित रित्या जातलो. हेच उदाहरण फुडें व्हरून आमी म्हटलां की गोंय स्वयंपूर्ण गोंय जावचें. म्हणजे बऱ्याच जाणांक भंय दिसपाक लागला. पयलेच फावटी 191 ग्रामपंचायतींनी जेन्ना गव्हर्मेंट सर्वंट वचून बसता, पूण फिजिकली डिसेबल्ड आहा ताका स्कीम पावल्या काय ना, ताका आनी कितें हाची चवकशी करपाक लागता, कोणाच्या टॉयलेटाची चवकशी करता, तांकां भंय दिसपाक लागला. आनी वयर जरी असले आमी ग्राम रुटाचेर वचून काम करपी आमचें सरकार आसा आनी ताका जोड जेन्ना संघटनेची मेळटा म्हणजे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष हे हिरिरीन भाग घेता, जनरल सेक्रेटरी तेजी पुराय टीम हे गोंयभर सगळ्या लोकांचे विविध प्रश्न आमी म्हणटा मनशाचो विकास, आमकां जाय ह्युमन डेव्हलपमेंट, मनशाचो विकास जाल्लो जाय. जायत्यो गजाली करता आसतले. अरे बाकीची इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ही कोणाच्या स्वार्था खातीर न्ही. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जर फुडल्या 20-25 वर्सांचो विचार करून करता आसात जाल्यार ती गोंयकारां खातीर करता. आनी त्याच संघटनेच्या बळाचेर जेन्ना ताका जोड मेळटा, महिला मोर्चा आसतली, युवा मोर्चा आसतली, मायनॉरिटी मोर्चा आसतली, ओबीसी मोर्चा आसतलो, एसटी मोर्चा आसतलो, किसान मोर्चा आसतलो, हे सगळे मोर्चा
त्या स्तरा वयल्या त्या समाजातल्या घटकाचे काम करपा खातीर निश्चितच रित्या दिसता आज किसान मोर्चा, महिला मोर्चा, युवा मोर्चा हे आपल्या त्या सेक्टरांतल्यो सगळ्यो येवजण्यो त्या लोकां पर्यंत पावोवपा खातीर म्हणजे आपल्या परीत काम करता. आमचो किसान मोर्चा नव्यान नियुक्त जाल्लो वासू मेनगांवकार हेणे शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडोवपाक हातात घेतल्या. समिराक आज आव्हान करता हांव, कारण युवकांचे जायते प्रश्न आसतले. युवकांचो नोकरेचोय प्रश्न म्हाका खबर आसा, आयज नोकरेचोय प्रश्न गोंयांत भेडसयता. पण हाजो अर्थ आमी भिवन वचूंक ना. फुडल्या वर्सभराच्या कार्यकाळात म्हणजे सरकारी नोकऱ्यो ज्यो आसा ह्यो मिनिमम 8 ते 10 हजार नोकऱ्यो ज्यो आसा जानेवारी उपरांत एडवर्टायजूय जातल्यो आनी भरल्योय वयतल्यो. आमी इतल्याचेरूच रावंक ना. आमी म्हटलां की एम्प्लॉयमेंट जो आसा हो प्रायव्हेट सेक्टरांतलो एम्प्लॉयमेंट आसतलो. जायते प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आमी हाडीत आसा. पण ताज्याय भायर सेल्फ एम्प्लॉयमेंट आसतलो, स्कील ट्रेनिंग आसतले, विविध विशय घेवन लोकां मदीं वचपा खातीर स्कोप आसा. ती पुराय गोंयभर ताज्या बरोबरची हांगा आयिल्ली आयज टीम जांचो उत्स्फूर्त प्रतिसाद आसा, ती आनंदीत आसा. ह्या सगळ्या टिमींनी गोंयभरांतले सगळे कार्यक्रम जे आसा हे अत्यंत सकयल्या सगळ्या स्तरा पर्यंत सगळ्या भुरग्यां पर्यंत पावोवचे अशें ताका हांव आव्हान करता. फुडल्या 191 ग्रामपंचायत पर्यंत थोड्याच दिसांनी आमी म्युन्सिपाल्टींतल्या 14 म्युन्सिपाल्टींनी आमचो स्वयंपूर्ण गोंय होय कन्सेप्ट सुरू करता, जो पुराय वर्सभर स्वयंपूर्ण गोंय हो कन्सेप्ट पुराय वर्सभर चलतलो. आनी निश्चितच रित्या पार्टीच्या संगमतान थोड्याच दिसांनी म्हणजे कॉफी विथ सीएम हो एक कार्यक्रम आमी सुरू करपाचे आसा. पुराय तालुकाभर युवकांचे प्रश्न हँडल करपा खातीर हांव स्वता त्या तालुक्यान वयतलो, युवकांचे प्रश्न सोडयतलो. आनी निश्चितच भारतीय जनता पार्टीचे सरकार हे युवकांचे सरकार आसा. भारतीय जनता पार्टीचे सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आसा. भारतीय जनता पार्टीचे सरकार हे सामान्यातल्या सामान्य मनशाचे सरकार आसा. हे परत एकदा आमी सिद्ध करतले. आनी हांव परत आयच्या दिसा समिराचेच न्ही तर तमाम हांगाचे युवक जमल्या ह्या सगळ्या युवकांचे अभिनंदन करता. कारण ताका सगळ्या जाणांक आस्त आसा, सगळ्या जाणांक होप आसा. भारतीय जनता पार्टी ही एकमेव युवकाची पार्टी आसा जिका आयज पर्यंत नेतृत्व गोंयांत जर कोणी दिला आसत. म्हणून तर गोंयभरांतलो युवक जो आसा हो भारतीय जनता पार्टी आकृष्ट जाता. हाज्याय फुडें अशाच पद्दतीन जातलो इतकेंच सांगता आनी म्हाजी 2 उतरां पुराय करता. देव बरें. धन्यवाद दोतोर. तुम्ही सगळे आयज येयल्या ह्या कार्यक्रमाक आमचे अध्यक्ष, आमचे जनरल सेक्रेटरी दामबाब, तशेंच समीर आणि तशेंच आमचे माजी अध्यक्ष युवा मोर्चाचे प्रमोद, सगळ्याचे तुम्ही सगळ्यांनी टायम काढून प्रत्येक गांवच्या खंयच्या काणकोणच्या सांग्यावयल्यान किंवा आमी तुमकां समिराच्या वांगडा बरभशीन युवा मोर्चाचे काम एक नेटान वचतालें. आनी 2022ची जी निवडणूक जी आसा ती भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक जाग्यार म्हणजे सांग्यावयल्यान फातोडा मेरेन, फातोडेच्यान सगळ्या पेडणे पर्यंत सगळ्या कडेन कमळ फुलयतले अशी अपेक्षा.